स्मार्ट प्रीपेड मीटर के खिलाफ काटोल रोड स्थित विद्युत भवन के समक्ष तीव्र आंदोलन किया गया। प्रदेश के ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के प्रतीकात्मक पुतले पर कालिक पोतने का प्रयास हुआ। भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने आंदोलन स्थल पहुंचकर आश्वासन दिया कि घरेलू ग्राहकों के मीटर नहीं बदले जाएंगे। स्मार्ट प्रीपेड मीटर इलेक्ट्रॉनिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिति की अपील पर यह आंदोलन हुआ था। बहरहाल जय विदर्भ पार्टी ने इस दौरान आक्रामक रुख अख्तियार कर लिया। पार्टी ने स्मार्ट मीटर योजना को स्थगित करने के स्थान पर उसे रद्द करने की मांग की है। मी जय विदर्भ पार्टीचा नागपूर शहर महासचिव जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज काटोल नाक्याजवळ आम्ही प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्याचं कारण हे आहे की जनता महागाईमुळे त्रस्त आहे, बेरोजगारीमुळे त्रस्त आहे आणि काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने जे स्मार्ट प्रीपेड मीटरचा जो भार जनतेवर आणून पाडला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सरकारच्या विरोधात हे नारे निदर्शने आणि आंदोलन आमचं सुरू आहे। गेल्या 1 वर्षापासून आमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे कारण की जनता त्रस्त आहे। आज जनतेजवळ खायला पैसे नाही। तुम्ही म्हणता की 80 करोड जनता त्यांच्याजवळ धान्य पर्चेसिंग करण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी नाही आहे म्हणून आणि हे प्रीपेड मीटरचं जे महागडी वीज आहे ते कुठून खरीदणार आहे एवढी अक्कल ह्या सरकारला असली पाहिजे। त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन सुरू आहे आणि लगातार आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे कारण की जनता महागाईमुळे त्रस्त आहे। त्यांच्याजवळ अन्न घ्यायला पैसे नाही, तुम्ही एवढा भार त्यांच्यावर सोपवलेला आहे। त्यामुळे आणि उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हे केंद्र सरकारची आणि त्यामध्ये दलाली खाण्यासाठी हे केंद्र सरकारची कूटनीती आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्याही लक्षात आलेलं आहे। म्हणून आम्ही विदर्भामध्ये जनजागरण करून आम्ही जय विदर्भ पार्टीमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्याचं काम करून राहिलो। तयार होते आणि विदर्भात आज प्रीपेड मीटरच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेची गळचेपी करण्याचं कारस्थान हे ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे करण्यात येत आहे। जनतेची मागणी नसताना सुद्धा हे प्रीपेड मीटर आणत आहे। जेव्हा की विदर्भात आजच्या घडीला विदर्भाची बेरोजगारी पाहता आणि इथे गरिबी पाहता हे प्रीपेड मीटर नको आणि आजच्या परिस्थितीला विदर्भ राज्य आंदोलन समिती असो, जय विदर्भ पार्टीची भूमिका आणि नागपूर प्रीपेड मीटर नागरिक मंचच्या वतीनं आम्ही पूर्ण विदर्भात एकही प्रीपेड मीटर लागू देणार नाही अशी आम्ही शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आणि ज्या वेळेस आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला व्हेरायटी चौकात तर त्यावेळेस त्यांनी फक्त तात्पुरती स्थगिती देण्याचा कबूल केला, पण आमचं म्हणणं बोललं तात्पुरती नाही, याला कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं। मंत्रिमंडळ आता 27 तारखेपासून महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ भरण्यात येत आहे, तिथे त्याचा ठराव पास करावा, त्याचा GR काढावा आणि ते जनतेपुढे आणावं। अन्यथा हे जे ज्या प्रकारे बडबोलेपणा करून राहिले आम्ही यांचा बडबोलेपणाला थांबणार नाही। आम्ही यांना प्रत्युत्तर देऊ आणि प्रीपेड मीटर एकही विदर्भात लागू देणार नाही आम्ही अशी शपथ घेतली आहे। अन्यथा येणाऱ्या विधानसभेत यांना यांचा घरचा सुद्धा रस्ता विदर्भाची जनता दाखवायला चुकणार नाही। लोकसभेत आम्ही यांचा घरचा रस्ता आहे दाखवून चुकलो आहो। 5 सीटा यांच्या बीजेपीच्या कमी झाल्या विदर्भातून, पण येणाऱ्या विधानसभेत ह्या प्रीपेड मीटरचा मुद्दा एवढा मोठा होईल का यांना यांचा खाता यांची कोंबडी सुद्धा अंडे देणार नाही अशी परिस्थिती करू। आम्हाला प्रीपेड मीटर लागू द्यायचं नाही, आम्ही त्याकरता हे संघर्ष करत आहोत आणि हे संघर्ष सुरू राहणार। जय विदर्भ पार्टी विदर्भ आणि खास करून माननीय अरुण केदारजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं। मी रस्त्याने जाता जाता मला हे आंदोलन दिसलं म्हणून मी थांबलो, त्यांचं निवेदन घेतलं आणि परवापर्यंत या विषयाची जे अपग्रेड आहे ते सांगितलं की माननीय देवेंद्रजींना जेव्हा आम्ही या स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकाला लावू नका, कॉमर्शियलला लावू नका, जोपर्यंत जनतेच्या मनात संभ्रम आहे, जनता याकरता संभ्रमित झाली आहे की जेव्हा प्रीपेड मीटर लागलं आणि समजा 300 रुपये भरले मोबाईलसारखे, 300 रुपयाचं युनिट संपलं का लाईन बंद, वीज बंद, हा जो एक भीती निर्माण झाली आहे, या भीतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते मी यांना सांगितलं आहे की जोपर्यंत जनतेच्या मनातला संभ्रम, जनता जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत असा कुठलाही निर्णय होणार नाही। त्यांनी मला स्वतः बोलले आहे आणि मी आश्वस्त करतो माननीय देवेंद्रजीकडनं
घरगुती ग्राहकांना आणि आता कॉमर्शियल ग्राहकांना कुठलंही स्मार्ट मीटर लागणार नाही आहे. फक्त इंडस्ट्रीयल ग्राहक जे मोठ्या उद्योग आहेत, कंपन्या आहेत, जिथे लॉसेस आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी मला वाटतं स्मार्ट मीटर लागणार आहे. आणि तोपर्यंत घरगुती ग्राहकाकरता निर्णय नाही. जे आंदोलन केलं त्यांचं मी निवेदन स्वीकारलं आहे. उद्या मी सरकारकडे पुन्हा एकदा बोलेल. नाही, सरकार एकदा विधिमंडळात वगैरे ह्या चर्चा निघणार आहे. विधिमंडळात ही चर्चा उपस्थित होणार आहे. त्यावेळी माननीय ऊर्जामंत्री उत्तर देतील. ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही आता आमचा पराभव झाला, काही ठिकाणी आम्ही हारलो आहे, त्यामध्ये आम्ही बूथ वाईज विश्लेषण केलं आहे. ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट हरल्या त्या ठिकाणी जे आमचे उमेदवार हरले आहेत त्यांचं बूथ वाईज विश्लेषण आम्ही केलं आणि ते बूथ वाईज विश्लेषण आम्ही आपल्या केंद्रीय पक्षाकडे सादर केलं आहे. काही उमेदवाराचे नावं आमच्याकडे आले राज्य पार्लमेंटरी बोर्डात, ते आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ विधान परिषदेचे जे पार्लमेंटरी बोर्डाकडे नावं आले होते त्यांची चर्चा झाली आणि आम्ही जिथे पराभव झालो आहे, ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, कुठल्या कुठल्या बूथवर आम्हाला कमी मतं मिळाले, त्या बूथचं आम्ही ॲनालिसिस केलं आहे. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर।